दिनांक 21 मे बुधवार सद्भावना दिवस भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गवासी राजीवजी गांधी यांच्या स्मृतिदिवशी स्टेशन चौक पुलगाव येथे स्वर्गवासी राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि श्रद्धांजली अभिवादन करून सर्व सन्मानित पदयात्रेचे पुलगावकर जनतेकडून पुष्पहार देऊन स्वागत सत्कार करण्यात आलं। कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष मनीष कुमार साहू, गजूभाऊ पचारे, महेश दिघाडे, अध्यक्ष शिवसेना ॲडव्होकेट विद्याधर मातने, वेदांत साहू, विनोद दुबे, इरफान बेग, नीरज ढगे, अभिनव साहू, मनोज कानेकर आदी यावेळी उपस्थित होते। विदर्भ राज्य झालंच पाहिजे अशी अनेक घोषणाबाजी करून समोर अमरावती जिल्ह्याकडे पदयात्रेचा मार्ग प्रशस्त करण्यात आला। विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळवणारच हे उद्दिष्ट ध्येय डोळ्यापुढे ठेवून दिनांक 13 मेला विदर्भ संकल्प यात्रेचा शुभारंभ ज्येष्ठ विदर्भवादी नेते बाबाराव शेळके, मुकेश मासुरकर आणि सुनीलबाबू चोखारे आणि इतर 22 सहकाऱ्यांसह विदर्भ चंडिकेला नमन करून इतवाऱ्यामधनं करण्यात आला। या यात्रेला ॲडव्होकेट वामनराव चटप, अध्यक्ष वीरा आस यांनी पदयात्रेला झेंडी दाखवल्यानंतर पदयात्रा शहरातून निघाली आणि तिचा रात्री पुलगावला आगमन झालं। रात्रीचा मुक्काम करून आणि ही पदयात्रा अमरावती ग्रामीणमधनं पुढे 9 दिवस प्रवास करून दिनांक 25 रोजी तिचा समारोप अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथील सरपंच, तासिकेवरील शिक्षक आणि प्राध्यापक, कंत्राटी शिक्षक, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, कंत्राटी अभियंते यांच्या मेळाव्यामध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे। हा मेळावा 11 ते 5 या वेळेमध्ये पहिल्या उद्घाटनीय सत्रासह 4 सत्रामध्ये होणार आहे। या पदयात्रेमध्ये अण्णाजी राजेधर, हरिभाऊ पानबुडे, श्रीमती लता अवजेकर, नीलकंठ अंबोरे, परसराम राऊत, श्रीमती प्रतिभा बाणाईत, जनार्दन इंगळे, पुंडलिक धोटे, अमित माणूसमारे, प्रशांत बाणाईत, चिरंजीव एकलव्य बाणाईत सतत ते पायी चालत आहेत। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी।